नवीन बॉल याचे खाली गेले बघ रे. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये अजय आणि त्याच्यासोबत यशवंत पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कर्स जीव षटक क्रमांक पहिले घेऊन बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना शुभेच्छा. गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉलवर एक स्लोअर वन बॉल पाहायला मिळाला. बीट होता त्या ठिकाणी अजय. हवेत बॉल काही काळ होता. खेळाडूपासून थोडस दूर इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला कलेक्ट करण्यात यश येत आहे आणि दरम्यान या एकेरी धावेने शुभारंभ होतोय. ओव्हर पिच बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पायानं बॉल अडवला जातोय आणि तोपर्यंत इथे देखील मिळते एकच धाव. 2 धावा स्कोर कार्डवर. 1 धाव आपल्याला अजयच्या बॅट मधनं, त्यानंतर 1 धाव यशवंतच्या बॅट मधनं पाहायला मिळाली. शेवटचा सामना, शेवटची मॅच आपल्या समोर रंगतीये. छत्रपती वॉरियर्स भावघर विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ गेगाव अपील करतायत आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज अजयला माघारी परतावं लागेल. बाद होतोय. पहिला धक्का भावघर संघाला. राहुल येत आहेत नवीन फलंदाज. ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळत आहेत. 3 खेळाडू बॉलचा पाठलाग. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन राहुलच्या बॅट मधनं पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार. फटका थोडासा फसला होता, परंतु खेळाडूपासून थोडासा दूर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. या सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. तर 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चेतन येत आहेत नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न शफल झाला होती. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. हा बॉल इस्टनच्या वरनं जाऊन निघून जातो. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली 7 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट.
ओव्हर पिच बॉल समोरला खेळतायत, बॉल थांबणार नाहीये. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध एक जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळते ती राहुलच्या बॅटमधनं चौकार. वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशी नावाचा. धन्यवाद. स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅच इथे ड्रॉप केली, एज लागली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल ड्रॉप होतोय. जीवदान मिळते ते राहुलला. धावसंख्या परिणामी स्थिरावली 11 धावा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल. एक चांगला बॅटल पाहायला मिळतं चेतन आणि राहुल मध्ये. स्टेप आउट केला हलका जना, बॉलला बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावर हा बॉल उडवलाय. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय, त्याच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट करून फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. उंच गेलाय हवेत खूप वेळ. कॅच ड्रॉप, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न, परंतु तिथे देखील असफल. प्रॅक्टिस. कॅचेस तुम्हाला पकडायचे असतील तर प्रॅक्टिसची गरज असते. ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी प्रॅक्टिस करत असता, त्याच प्रकारे कॅचेसचा देखील सराव करणं गरजेचं असतं. कारण एक महत्वपूर्ण झेल सोडल्यानंतर साडगाव संघाला लक्षात आलं असेल की काय घडतं मॅच मध्ये. कल्पेशचा झेल ड्रॉप केला, त्यानंतर 88 धावांची इनिंग. काल शेरे संघाच्या एका खेळाडूने प्रमोदचा झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर त्याने लगावलेले 60 धावा. एक कॅच फार महत्वाची असते. पुन्हा एकदा संधी दिली आहे, इथे पण चुकी होतीये. अनदर कॅच ड्रॉप. 2 जीवदान राहुलला दिले जातात. हा वेगळी टेक्निक असते कॅच पकडण्याची देखील, तिथे देखील तुम्हाला सरावाची आवश्यकता असते. स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिरावली, धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. गेगाव संघ प्लीज विनंती, फास्ट खेळायचं जरा. निलेश येतोय नवीन गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर 14 ऑन स्कोरबोर्ड. पहिलाच बॉल खूप चांगला लाईनवर हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळते. निलेश येता षटक क्रमांक 3 घेऊन.
धावसंख्या धावफलकावर प्रमाणे 14 धावा. षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. बॅटची थिक एज घेऊन बॉल शॉर्टमॅनच्या हातात जातोय आणि परिणामी अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. पंच वळतात, आमच्याकडे इशारा करतात. खूप बाहेरचा बॉल आहे उजव्या स्टिचचा. हा एक व्हाईट बॉल आमच्यापर्यंत पोहोचतोय. फुल टॉस बॉल उंच हवेत आणि हा बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आज शिंदरून गावाने चषक ठेवला एसपीएल नावाचा. शिंदरून गावाने चषक ठेवला एसपीएल नावाचा. आज शिंदरून गावाने चषक ठेवला एसपीएल नावाचा. चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. वन बाउंस चेंडू कलेक्ट केला. एक धाव या ठिकाणी परिणामी मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 20. शेवटच्या बॉलवर देखील एक मिळते सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावा संख्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा. 5 बॉलचा खेळ झाला. धावा संख्या धावफलकावर 21. आतापर्यंत 1 विकेट डगआउटच्या अस्त्राला. राहुल आणि यशवंत मैदानामध्ये चांगली इनिंग इथे साकार आहेत. स्टेप आउट केलं. लो फुल टॉस ऑन साइडला स्टीअर केला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षकामध्ये खूप दूरवरचा पल्ला त्याला गाठायचा आहे आणि तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. तिसरी धाव देखील पूर्ण करतायत. गुड रन बिटवीन द विकेट. स्कोर कार्डवर धावसंख्या 24. षटक संपन्न झाले. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. चेतन येतात षटक क्रमांक 4 घेऊन. जर दुसरं षटक हाताळलं होतं त्यामध्ये 7 धावा खर्च केला होता. स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या 24. धावा. चेतन षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होतात अर्ध्या विकेटने. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. छत्रपती वॉरियर्स बावघर विपक्ष गेगाव आणि इथे मात्र पॉइंटला एक चांगला झेल फलंदाज राहुलला माघारी परतावं लागते. चेतनला मिळते पहिले यश.
सागर तिवरे येतात नवीन फलंदाज. दुसरा विकेटचं पतन होतंय. राहुल माघारी परततोय. चेतनला पहिल्याच बॉलवर पहिला यश मिळतंय. छत्रपती वॉरियर्स बावघर विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ गेगाव अशी लढत आजच्या दिवसातली शेवटची लढत. बावघर संघाची अंतिम मॅच आहे. शेवटची मॅच 4 सामने गमावल्यानंतर हा शेवटचा सामना SPL 2020 मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, खूप चांगला स्ट्रोक, ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळते. बॅट्समन सागरच्या माध्यमातून धाव अर्जित केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्येचा फलकावर 25 रन्स. चांगला स्ट्रोक, फोर्स केला बॅकवुडला जाऊन, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला हजर होते. त्यांच्या हातामध्ये बॉल. एक सिंगल. आतापर्यंत संपूर्ण इनिंगचा विचार केला तर 3 चौकार तेही राहुलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि यशवंत दुसऱ्या बाजूला नॉस्ट्रेलियनला 4 बॉल 4 सिंगल त्याच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड 26 धावा. 4थं षटक चेतनच्या माध्यमातून आपण पाहता प्रगतीपथावर. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट फटका खेळला. दीप क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील मिळते. ती फक्त एकच धाव. उंच गेला खूप आणि डिस्टन्स देखील कव्हर केलाय. यशवंतच्या बॅट मधनं एक संघर्षमय षटकार. मनोहर पाटोले दोघ लाभलेत मुलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतले अंगावर. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. नो बॉल, पंचांचा इशारा. येस, बीमर बॉल आणि त्यानंतर उर्वरित बॉलवर फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडस दबावामध्ये लाईन मिस करतायत. एक्स्ट्राची रणनीती मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावर 34 धावा. 34 फ्री हिट इज कंटिन्यू फॉर अनदर डिलिव्हरी. फ्री हिटचा बॉल. पहा, फेकी चुकीची झाली. बॅकअप आलं नव्हतं आणि त्यानंतर त्याचा लाभ उठवत असताना ते अजून एक धाव कंप्लीट केली. एकंदरीत 2 धावा मिळतात. धावफलकावर धावा 36. षटक संपन्न झाले. 4थं. 4 ओव्हरच्या खेळाच्या 36 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. चला, त्वरित गोलंदाज आजमावायचा आहे गेगाव संघ. मुकेश येतात षटक क्रमांक 5 वा घेऊन.
4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 36. मुकेश येतात बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 3 खेळाडू 30 सेकंदच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. शॉट फाईंड एक शॉट थर्ड मॅन, शॉट मिड विकेटला खेळाडू, शॉट बॅकवर्ड केलेला खेळाडू, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबतच एक पॉइंटला खेळाडू सज्ज आहे. गोलंदाज मुकेश सज्ज होतात. फुल टॉस पॉवर प्लेचा लाभ इथे उठवलाय. ऑन साइडला स्टिअर केला बॉल गॅप मध्ये. सागर तिवरेच्या बॅट मध्ये हा चौकार. पाटोळे उपाध्यक्ष वैभव पाटोळे सचिव आधार सुभाष वालिंबे दादा लैखास सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. धावसंख्या धाफळकावर या चौकाराच्या सहाय्याने 40. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉलवर चौकार सागर तिवरेच्या बॅट मधनं. लव फुल टॉस उंच गेला हवेत आहे बॉल. सुरुवातीला कॅच साठी प्रयत्न केला, त्यानंतर थांबले, थोडेसे मागे सरसावले. पाहिलं की कॅच पर्यंत मी पोहोचू शकत नाही. बॉल अडवला, फेकी करतात आणि तोपर्यंत धाफळकावर धावा लगावल्या जातात. 2:42 धावा. फुल लेनचा बॉल .43 43 धावा धाफळकावर पाहायला मिळतात. फुललेचा बॉल चांगला बॉल खोदून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. दुसऱ्या धावेसाठी टू माय करत असताना ते कॉलिंग, परंतु शेवटच्या क्षणाला सागर पुन्हा आपल्या जागेवर जाऊन पोहोचलेत. स्कोर कार्डवर धावसंख्या 44. 5वं बॅटिंग पॉवर प्लेचा षटक इथे या ठिकाणी सुरू आहे. डॉट बॉल. .44 44 धावा. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. यावेळी टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यावर मिळते एकच धाव. षटक संपन्न होत आहे. 5वं धावसंख्या धाफळकावर लगावली गेली. 45 धावा. 2 विकेट्स डगआउट मध्ये गेलेत. चला लगेच गोलंदाज आपण आजमावायचा. धावसंख्या धाफळकावर 45. ओमकार येतात गोलंदाजी मार्कवर. उंच गेला हवेत. कॅचची शक्यता. कॅच ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पहिल्याच बॉलवर संधी निर्माण करत केली तरी देखील इथे मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. दरम्यान हा चौकार येतोय. धावफलक पुढे धावा संख्या 49 धावा. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसरा चौकार सागरच्या पाठमधनं. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. शेंदुरून गावाने चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. ओमकार अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला. गॅप मध्ये तिसरा चौकार सलग सागरच्या पाठमधनं. तीन चौकार लगातार 57 धावा दाफळकर. ओमकारने पहिल्या बॉलवर संधी निर्माण केली होती, विकेट प्राप्त केली होती, परंतु कॅच पकडता आला नाही क्षेत्ररक्षकाला. आणि त्यामुळे मात्र उर्वरित 2 बॉलवर कॅच सोडल्यानंतर एखादा फलंदाज काय करू शकतो याचं उदाहरण दाखवत असताना सागर तिवरे. हा बॉल डॉट. लगातार 3 चौकार आल्यानंतर मात्र एक चौथा चेंडू डॉट पाहायला मिळतो. 57 धावा धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक उंच गेला, खूप हवेमध्ये उंच आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. गुड कॅच. दरम्यान या ठिकाणी विकेटचं पतन होते. सागर तिवरे माघारी परततोय. नवीन फलंदाज अक्षय. शेवटचा बॉल. चला गिगाव संघ मीटिंग करू नका प्लीज. षटक 6वं आपण पाहत आहे आणि 6व्या षटकातला शेवटचा बॉल यावेळी स्ट्राइक एंडला असेल. फलंदाज यशवंत जो सलामीसाठी आला होता आणि तब्बल 6व्या षटकात अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टॉपेज. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. एक्झॅक्टली जेल कोण पकडणार आणि कॉलिंग महत्वाचं असतं. शेवटच्या बॉलवर मी तिथे एक सिंगल षटक संपन्न होत आहे. क्रमांक या ठिकाणी 6वं. 1 षटकाचा काही शिल्लक आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा संख्या लगावली गेली ती बाहुगर संघाची 58 धावा. रन्स. शेवटचं षटक घेऊन येतो चेतन. माननीय राम तिवरे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारास 500 रुपयाचा कॅश पाहिजे. दरम्यान चौकार येतोय पहिल्याच बॉलवर आणि धाफलक पुढे सरकतो. धावा संख्या धाफलक आपल्याला पाहायला मिळते 62 धावा. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जमा झाले. राम तिवरे यांच्याकडनं
तीन षटकारास लगातार 3 षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज. पाकफुटला गेला, फोर्स केला. क्षेत्ररक्षक आले तसं वाटलं होतं की यशवंतला हा बॉल जाईल, परंतु क्षेत्ररक्षक फार वेगाने आले बॉलवर आणि ते मिळते फक्त एक धाव. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुरेशा धावसंख्येचा फलकावर 63 धावा. $63 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. हा बॉल डाव्या स्टीच्या खूपच बाहेर. यस, इट इज अ व्हाईट बॉल असा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचतो. एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या आतापर्यंत लगावली गेली ती 64 धावा. हा बॉल स्विंग अँड मिस, चांगला बॉल. राऊंड विकेट निघून अँगल क्रिएट करतात, बीट होतात. पासमन आणि बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एज आणि ते बीट होतात, विकेट किपर बीट होतात. शॉर्ट टर्मचा कॅडू आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि या ठिकाणी त्रिफलाची फलंदाज बाद अक्षयच्या इनिंगचा अंत होतोय. डीजे षटकार संग लढती एक दुटीनं. लाख लाखाची ती हो बक्षीस आज ठेवली ही अवतर देणं. मारी चौकार आणि षटकार संग लढती एक दुटीनं. विषय बनलाय चर्चेत. सुधीर येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या झाली त्या फलकावर 69 धावांचं टार्गेट आहे. सत्तर धावांचं टार्गेट एक इनिंगची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. 69 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस केलंय. हे टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी चेस केलं जाईल. बॅटिंग करत असताना घेतले तर आम्ही ठेवू का मारतील ना.
70 धावा बनवायच्या त्या ठिकाणी. चला सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण त्वरित यायचे, पाठवायचे. राम तिवरे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश पाहिजे. भावगर संघाच्या खेळाडूंना 70 धावा चेस करतील. बॉल जितू सर. ओमकार आणि देविदास सलामीची जोडी. 7 ओव्हर मध्ये 70 10च्या सरासरीने रिकवर रन रेट या ठिकाणी चालायचं आहे. सज्ज होत आहेत सलामीची जोडी देविदास आणि ओमकार. बॉलिंग मार्कवर अजय. 70 धावांचं टार्गेट चेस करायचंय. आणि हॅट्रिक साठी राम तिवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश पाहिजे. हलक्यात डिफेन्स केलाय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय देविदासला. माघारी परतावं लागतंय. पहिल्याच बॉलवर यश मिळते अक्षयाला. मला माझ्या साईला भेटवा. पहिल्याच बॉलवर यश मिळते ते गोलंदाज अजयला. नवीन फलंदाज मयूर येत आहेत. चला फास्ट कॅच आहे थोडस प्लीज, विनंती आहे. लोबो फुल टच बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बॅट्समन ओमकारच्या माध्यमातून नवीन फलंदाज येतात मयूर ऑन स्ट्राइक. या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाते सिंगल बरोबर. हलका त्याला पुश केला. खेळाडूपासून थोडासा दूर राहिला हा बॉल. एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. खूप चांगला षटक इथे हातात. पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाज अजय. ऑन साइडला मिसफिल्ड पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक दुरून आले. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तर दरम्यान या 2 धावा पळून कंप्लीट केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावा संख्या पुढे सरकते. दफळकावर धावा लागला तर 3 धावा. 2च धावा करा. उंच गेला खूप हवेमध्ये हा बॉल.
यशवंतच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होते. एफर्ट चांगला होता, खूप दूरपर्यंत धावत गेले, शेवटच्या क्षणापर्यंत जज केला परंतु बॉल कलेक्ट करू शकले नाहीत आणि या ठिकाणी जीवदान मिळतं ते फलंदाजाला. डॉट बॉल षटक या ठिकाणी संपन्न होत आहे पहिलं. एका ओव्हरच्या कॅचच्या समाप्तीनंतर धावफल कव्हर धावा लागला त्या 4 विजयासाठी 70 धावा बनवायच्या आहेत आणि अजूनही 30 बॉल आणि इथून बनवायच्या त्या 66 धावा. गुड बॉलिंग, चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी अजयनं. ओव्हर पिच बॉल समजला खेळतात. लॉंग ऑनला खेळाडू अजय खूप वेगाने फेकी करतात. एकच धाव इथे मिळते. 70 धावांचं टार्गेट चेस करायचं परंतु गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाचे पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्स बावघर संघाच्या माध्यमातून. एक सिंगल स्कोर कार्ड पडू शकतो. धावा संख्येचा फलकावर 5 धावा. हा बॉल वाईटच्या स्वरूपात पंच इशारा करत आमच्याकडे एक्स्ट्रा रन मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्येचा फलकावर 6 ऑन स्कोर बोर्ड, 6 धावा. स्विंग आणि मिस, एक डॉट बॉल. पहिला बॉल डॉट नंतर एक वाईट, त्यानंतर अजून एक डॉट बॉल. स्कोर कार्ड स्थिरावलाय. धावा कव्हर धावा 7. 6 धावा आजच्या दिवसातली शेवटची मॅच. 70 धावा इथे चेस करायचे आहेत बावघर संघाला, डिफेन्स करायचे आहेत आणि इथे मात्र त्रिफलाची फलंदाज बाद. साऱ्यांच्या आवडी निवडीचा विषय बनलाय चर्चेचा. साऱ्यांच्या आवडी निवडीचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. अर्जुन येतात नवीन फलंदाज. विकेटचं पतन, धावसंख्या धफळकावर स्थिरावली. धफळकावर धावा 6 आपल्याला पाहायला मिळतात. यशवंत देखील खूप चांगले गोलंदाजी करतोय. अपील करतात परंतु पंच वळतात. येस, इट इज अ व्हाईट बॉल. सातत्यानं ही एक टेक्निक वापरली जाते ज्यावेळी खेळाडूला देखील माहित असतं की हा बॉल वाईट आहे परंतु अपील करतात की जेणेकरून पंच थोडेसे दबावात यावे. परंतु इथे क्वालिफाईड पंचाची भूमिका. मुन्ना पडन सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केले जाईल. स्कोर कार्ड धावा संख्या 7 रन. एज विकेटची संधी. येस, इट इज आउट. अर्जुन देखील माघारी परततोय. तिसरा धक्का गावदेवी क्रिकेट संघ गिगाव संघाला. हॅट्रिक चान्स असेल यशवंतला आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील तो प्राप्त करू शकतो. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेक होईल तोपर्यंत इथे मिळते ती एक जाव. दफळकावर धावा लगावा लागला आतापर्यंत 8 धावा. 8 ऑन अ स्कोर बोर्ड.
जबरदस्त षटक, 4 धावा देत 2 विकेट्स प्राप्त केल्यात या ओव्हरमध्ये यशवंतनं. 70चा पल्ला गाठायचा, परंतु सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी भरकटते. येस, इट इज अ वाईट. उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर हाताळलेला हा बॉल एक एक्स्ट्रा रन देऊन जाईल गेगाव संघाच्या या स्कोर कार्डवर. धावफलकावर धावा लागवल्या गेल्या त्या 9 धावा. स्लोवर वन इनकटर बॉल होता. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. षटक क्रमांक संपन्न झाले. 2 स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर स्थिरावली आहे 9 आणि विजयासाठी अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 30 बॉल मध्ये. चला प्लीज बी फास्ट काय थोडस. बावगर संघ सुधीरच्या हातामध्ये षटक सोपवलंय क्रमांक 3 संघनायकानं. विश्वास दाखवलाय सुधीरवर. बागफुटला जाऊन कट केलाय. पंचांचा 9 बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. एकंदरीत 3 धावा पाहायला मिळतील. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी केल्यामुळे 9 घोषित या ठिकाणी केल्या पंचांनी. परिणाम या 3 धावा. स्कोर कार्डवर धावा संख्या 12. 12 runs on a scoreboard. लॉंग ऑफला खेळाडू यशवंत खूप पुढे उभे होते. कॅच साठी पहिला प्रयत्न केला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल नक्कीच अडवला आणि त्यावर 1 सिंगल ती कंप्लीट करतात. धावा संख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा नाही ते मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. लोबो फुलटॉस ऑन साइडला स्टिक केला. गॅप मध्ये बॉल निघून जातोय. 2 खेळाडूंच्या गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक पडू शकतो. धावा संख्या 18 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत ज्यांची आवश्यकता होती ती गेगाव संघाला. अजून एक बॉल उजव्या स्टेच्या खूपच बाहेरचा हा बॉल वाईड घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्रा रन. एकंदरीत या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड 1 नो 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. 3 वाईड. हा बॉल एक डॉट पाहायला मिळतो आपल्याला. उंच गेला हवे. डिस्टन्स कव्हर करेल का जज करतायत. गुड कॅच. माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळा
चेतन येत आहेत नवीन फलंदाज. स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिर 19. तिसरं षटक 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. इथून पुढे अटॅकिंग क्रिकेट चालू ठेवावं लागेल ते गेगाव संघाला. एक सिंगल मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या 20 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे आणि उर्वरित जर चेंडूचा विचार केला तर 25 बॉल मध्ये 50. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय परंतु डीप मध्ये खेळाडू आहे तिथे. षटक संपन्न होते तिसरं. 3 ओव्हरच्या खेळाच्या धावसंख्या 21 विजयासाठी 24 बॉल 49 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच मुन्ना पठाण सर आमच्यापर्यंत दाखवतात आणि यावेळी मात्र फलंदाजांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असेल. तेजस येतात गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 घेऊन बागपुटाकडे कट केला. एक्स्ट्रा कव्हरला गुड शॉट. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद. 25 धावा फलकावर या चौकाराच्या सहाय्यानं. अजून एक चांगला स्ट्रोक. उंच गेला. डिस्टन्स देखील कव्हर. षटकार. आज गावात ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. मीटिंग करू नका. बावघर संघ 2 बॉलवर 10 धावा आपल्याला पाहायला मिळाला ना. धावफलकावर 31 धावा. या 2 मोठ्या फटक्यांनी विजयाची आशा जागी गेली आहे ती गेगाव संघासाठी. स्विंग अँड मिस. बॉल निघून जातं विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक. एक निर्धाव चेंडू हाताळणं प्रत्येक गोलंदाजाच्या आत्मविश्वासासाठी महत्वाची गोष्ट असते. कारण 2 मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी दबाव असतो गोलंदाजावर. त्यामध्ये एखादा चेंडू जर निर्धाव हाताळला तर कुठेतरी एक आत्मविश्वास निर्माण होतो. पाकपोटला कटक्याचा प्रयत्न इनसाइड वरतून खेळायचा होता. इनफिल्डच्या वरून शॉट. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू त्याच्या वरून खेळायचा मानस होता परंतु यशस्वी होऊ शकला नाहीये. आणि या ठिकाणी एकच धाव परिणामी मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या लगावली गेली ती 32 धावा 32 रन्स. स्विंग अँड मिस. डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या दफळकावर पाहायला मिळते 32. शफल करायचा प्रयत्न. इथे देखील बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटक संपन्न होते. क्रमांक 5 क्रमांक 4 आणि स्कोर कार्डवर धावसंख्या 32. विजयासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवर यशवंत येतोय. 18 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावा बनवायच्या त्या गेगाव संघाला.
पहिलाच बॉल टप्पा थोडस खाली राहतोय, वेग देखील होता, बीट होतात पूर्णपणे बॅट्समन चेतन. 17 बॉल 38. दोन्ही संघ अजूनही विजय संपादित करू शकण्यात इथे संधी असेल पहिला विजय संपादित करण्यासाठी. अजून एक डॉट बॉल येणारा, प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये विजयापासून दूर घेऊन जाईल गेगाव संघाला. भाऊगर संघ देखील एकही सामना जिंकलेला नाहीये, गेगाव संघ देखील एकही सामना जिंकलेला नाहीये. त्यामुळे मात्र एक विजय कोणत्याही एका संघाला नक्कीच या ठिकाणी प्राप्त करता येणार आहे. सलग तिसरा बॉल निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतो तो यशवंतच्या माध्यमातून. लव फुलटा सॉन्सेट स्टीअर केला हा बॉल. फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात यावेळी माघारी परतावं लागतंय. धन्यवाद. सलग अजून एक बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 33 धावा, अजूनही 37 धावांची आवश्यकता. विजय थोडासा दूर चाललाय तो गेगाव संघापासून. नो बॉल, विकेटच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. फ्री हिट कंटिन्यू असेल नेक्स्ट बॉलवर चेतन साठी. 34 धावा, 34 रन्स. व्हाईट बॉल, लेग ब्रेक चेंडू हाताळतो आणि ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन ठेवतो. हेच दृश्य पाहायला मिळेल. कारण तुम्ही कोणता स्विंग करता, त्या स्विंगला तुमचा कोणता टप्पा आहे या गोष्टी फार महत्वाच्या असतात. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पिच करतोय आणि तिथून लेग ब्रेक करतोय. ऑन साइडला कॅचची शक्यता. फलंदाज फ्री हिट कंटिन्यू होता या बॉलवर. मिळते ती फक्त एकच धाव. तफलकावर धावा लागल त्या 36 धावा. षटक संपन्न होता या ठिकाणी 5वा क्रमांक 5. 12 बॉल आणि विजयासाठी अजूनही हव्यात त्या 34 धावा. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 37 धावा धावफलकाला पाहायला मिळतात. अजयचं षटक महत्वाचं षटक असेल. 12 बॉल 33 ची गरज सामना जिंकण्यासाठी. गती होती या बॉलवर. लॉंग ऑनला यशवंत चांगले क्षेत्रक्षेत्रात फेकी होईल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. 38 धावा, 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 6वं षटक, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील या ठिकाणी समाप्त झाले. 4थं षटक घेतलं होतं. 5वं षटक यशवंतने हाताळलं आणि मात्र 6वं षटक अजय या ठिकाणी गोलंदाजी करतोय.
चांगला स्ट्रोक, परंतु खेळाडूच्या हातामध्ये जाऊन दिसत, परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड करतायत. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 40 धावा, 40 रन्स, 30 धावांची आवश्यकता आहे. बीट झाले. यष्टीरक्षक व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा नाही, टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 41, 29 धावांची गरज आहे गेगाव संघाला, परंतु सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय अशी संभाव्यता इथे मला निर्माण झाली आहे. ऑफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला स्टिअर केलाय, थांबणार नाहीये बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला खरतंगमी 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 बाहुनिया रसलीला खरतंगमी बाहुनिया रसलीला. चौकार येतोय. धाफलकावर धावा लागल्या त्या 45 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यावर एक चांगला फटका, गती होती आणि त्यावर फटक्याचं विलक्षण आपण पाहिलं तर थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. हा चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल, गती होती. यावर शॉट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून, तोपर्यंत मिळते एकच धाव. चार 8 बॉल 24 ची आवश्यकता. येस, गुड एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. कॅच वर गेले परंतु बॉल देखील त्या ठिकाणी अडवलाय. एकच धाव या परिणाम या बॉलवर मिळते. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता गेगाव संघाला. कोणता संघ विजयाचा उद्घाटन करेल या स्पर्धेमध्ये? टप्पा खाली राहतोय, बाउन्स झाला नाही बॉल, डॉट बॉल. 6 बॉल विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. स्कोर कार्डवर धावसंख्या लगावली गेली आतापर्यंत 47 रन्स. 4 षटकारांची आवश्यकता. 6 चौकार, 4 षटकार, 6 बॉल 23 धावा. राहुल येत आहे षटक क्रमांक 7 घेऊन. या ठिकाणी 6 बॉल 23 डिफेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, व्हाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात समीकरण बदलतंय. 6 बॉल 22 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये गेगाव संघाला आपला पहिला विजय संपादित करण्यासाठी. ओव्हर पिच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटला आले, बॉल पासून लांब थांबले, परिणामी हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. कव्हरला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. स्कोर कार्डवर धावसंख्या धाफळकपला पाहायला मिळते 52 धावा. विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक ते 4. वॉट स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर हा बॉल जातोय, षटकार आणि सामन्याला कलाटणी मिळते.
तीन बॉल 12 ची आवश्यकता. सामना थोडासा शांत चालू होता, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये सामन्याला गरमी मिळालेली आहे. चेक कर. मॅच बॉल आलेला आहे. 3 बॉल 12. चेतनच्या बॅट मधनं 2 षटकार 2 चौकार तब्बल 26 धावा उठल्या त्या फलंदाजांना. गुड बॅटिंग. कॅप मध्ये बॉल. गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. महत्वपूर्ण 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यात यश आलंय. 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. चेतन मध्ये क्षमता आहे, कारण आतापर्यंत 28 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु त्याचा लाभ इथे उठवता आला नाही. बॉल खूप उंच गेला हवेत. कॅच स्वीकारली जाते. सामन्यामध्ये औपचारिकता. 1 चेंडू 10 धावांची गरज. राम तिवरे यांचे 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. चला फलंदाज थोडस घाई करा. आणि सामना जिंकलाय छत्रपती वॉरियर्स बावघर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक नांदगेगाव संघ. धन्यवाद.